चांगला एक या आजच्या दिवसातील मोठा टार्गेट जो मात्र सेट केला होता तो मात्र सावलाराम नगर या संघाने पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावतोय पण बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. हा लाई चौकार. धनंजय ज्यांनी मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे किताब इथे पटकावला होता तो धनंजय सध्याच्या घडीला या मैदानामध्ये बॅटिंग करताना पहिल्या बॉलवर दमदार सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली धनंजय या फलंदाजाची. इथे पाहूया मिड विकेटला थोडी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार जो मात्र धनंजयच्या बॅटमधून आपण पाहतोय. जमुन्यामध्ये यश इथे संपादन केलं. धनंजयची फलंदाजी या मॅच मध्ये नक्कीच प्रभावी ठरते आणि आणखीन एक दमदार सलगचा तिसरा चौकार धनंजयच्या बॅटमधून आपण पाहतोय. धनंजयच्या बॅटमधून सलगचा तिसरा चौकार जो मात्र पाहतोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि आतापर्यंत टीमच्या स्कोर कार्डवर सध्या धावा पाहतोय 12 या आकड्यावर. 3 बॉल टाकले गेले. थोडीशी दबावपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये करताना स्वप्नील नावाचा गोलंदाज. चौथा बॉल आणि चौथ्या बॉलवर अखेर इथे लाईन मिळाली आहे. टप्पा शोधलाय सध्याच्या घडीला स्वप्नीलने आणि चौथा बॉल यशस्वीरित्या पूर्ण केलाय. डॉट बॉलने समाप्ती केली चौथ्या बॉलची. आणखी एक इथे नक्कीच कमबॅक करावा लागेल. अशा प्रकारचे आणखीन 2 बॉल डॉट टाकले तर या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये कमबॅक करू शकतो. यावेळेस उंच फटका, उंची तर जास्त आहे आणि लांबी देखील जास्त आणि हा येतो इशारा षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जो मात्र पाहायला मिळाला. अशा पद्धतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहू शकता त्या मात्र 18 आकड्यावर. गॅप सिलेक्शन करायचा होता. गलियानी पॉइंटच्या मधून बॉल काढायचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाही. अशा पद्धतीने जर विचार केला तर धावसंख्या आपण पाहू शकता 18 आकड्यावर. कोणती विकेट नाहीये ही सातत्याने मनामध्ये भीती असेल ती मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमची. कारण की विकेट येणं खूप गरजेचं राहील या मॅच मध्ये. चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला इथे करताना आपण पाहतोय धनंजय आणि त्याच्या म्हणजेच विराट याच्या माध्यमातून. विराट अजूनही कोणता बॉल खेळू शकला नाहीये. क्रिकेट विश्वामध्ये जर विचार केला तर विराट हे नाव खूप आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलंय आणि आता मात्र पाहावं लागेल दहीगाव संघाचा हा विराट या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. सध्याच्या घडीला क्रमांक 2चं षटक अरमान याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. ज्या पद्धतीने मात्र नक्कीच गोलंदाजी मध्ये महागडं ठरला तो मात्र स्वप्नील त्याची कामगिरी इथे करेल का तो मात्र अरमान. इथे जिम्मेदारी घ्यावी लागेल अरमानवर. जी सोपवली ती पार करावी लागेल आणि नक्कीच विश्वासाला सातत्यात आणायचं काम इथे अरमान करेल का. येणारी 6 बॉल ठरवेल. गेम इज ऑन. पहिलाच बॉल इथे पाहूया जागा बनवली आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण थोडं खराब पाहायला मिळालं. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. झेल होता. झेल धरणीला दान केला आणि अशा पद्धतीने टीमच्या खात्यामध्ये एक धाव ॲड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 19 आकड्यावर. थोडंसं कठीण झेल होतं पण कठीण झेल तुम्हाला नक्की सोपं करावं लागेल कारण की आपल्या गावासाठी योगदान द्यायचं असेल तर नक्कीच इथे झुंकावा लागेल, लढावा लागेल
आणि तशा प्रकारचं योगदान आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी द्यावा लागेल. इथे पाहूया पुन्हा एकदा आडव्या बॅटने डीपमध्ये क्षेत्ररक्षण तिथे आहे उपस्थित आणि एक धाव तर इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डवर सध्या धावा आपण पाहतोय 20 या आकड्यावर. 20 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर पाहतोय. संघर्ष या मॅचमध्ये करावा लागेल दोन्ही टीमला आणि नक्कीच यशाचे डंके यशाचे झेंडे गाडायचे असेल, आपल्या गावाचं नाव मात्र या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये न्यायचं असेल तर प्रत्येक टीमला इथे संघर्ष करावा लागेल, यात काही शंका नाही आहे. इथे पाहूया जागा बनवली, सफळ होऊन खेळलाय, आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि चेंडू निघून गेला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. चोवीस या आकड्यावर 24 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आहेत आणि अरमान ज्याच्यावर अटॅक केलाय, स्वागत केलं. तिसऱ्या बॉलवर अरमानचं पहिले 2 बॉल यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. त्यानंतर वाटलं होतं की या मॅचमध्ये या आपल्या गोलंदाजीमध्ये काहीतरी परिवर्तन करेल. तो मात्र अरमान यावेळेस फटका स्टेप आउट केलाय. क्षेत्ररक्षक जर्ज करेल का आणि मिस फील्ड. पुन्हा एकदा एक कठीण झेल होता, पण कठीण झेलला पुन्हा एकदा सोपं करायचं होतं, कारण की कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये नक्कीच कॅचला खूप महत्त्व असतं, विकेट येणं खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीचं विकेट जर आपल्या टीमला यायचं असेल तर नक्कीच आपल्याला फिल्डरला खूप प्रयत्न करावे लागतील आणि थोडंसं इथे सातत्याने मिसफील्ड इथे पाहायला मिळते. आणखीन एक मिसफील्ड लागोपाठचा दुसरा चौकार जो मात्र बॅटर विराटच्या माध्यमातून इथे पाहतोय आणि टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 28, लॉस ऑफ 0 विकेट 28 या आकड्यावर. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय अरमान. फुलर लाईनचा बॉल इथे पाहूया, थोडीशी दिशा दिली पॉइंटच्या डोक्यावरनं आणि नक्कीच पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर विराटचा खेळ. धक्का लागतो पहिला मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजेच दहेगाव संघाला. अठ्ठावीस धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय आणि 15.27च्या सरासरीने ही धावगती सुरू आहे, जी मात्र बॅटिंग करणारी टीम दहेगाव संघाची. सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर एक विकेट गमावली बॅटिंग करणारी टीम विराटच्या माध्यमातून, कारण की 2 फटके त्याच्या बॅटमधनं आले होती आणि त्यानंतर थोडंसं सापलं रचलं होतं विराटसाठी आणि त्या सापल्यामध्ये अडकला गेला तो मात्र विराट आणि आपली विकेट गमावली. प्रसाद न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. बॅकफुटवर जागा बनवली, गली आणि पॉइंटच्या मधून बॉल काढलाय. पाहूया गॅप सिलेक्शन चांगल्या पद्धतीने केलाय आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय कव्हर पॉइंट रिझनला आणि येतोय चौकार. अशा पद्धतीने टीमच्या स्कोअर कार्डवर आपण धावा पाहतोय 32 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर नक्कीच 14 धावा ज्या मात्र खर्च केल्या होत्या स्वप्नीलने. माफ करा, पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा स्वप्नीलने खर्च केल्या होत्या. त्यानंतर अरमान याच्यावर जिम्मेदारी सोपवली होती क्रमांक 2च्या षटकाची. त्याने पहिल्या 2 बॉलवर दमदार सुरुवात जी मात्र आपल्या संघाला करून दिली होती, पण त्यानंतर थोडंसं इथे क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाहीये आणि नक्कीच 14 धावा ज्या मात्र खर्च केल्या अरमानने. क्रमांक 3चं षटक संदेश इथे घेऊन आलाय. 20वा रिसॉर्ट एन कडनं गोलंदाजीसाठी तयार असेल. पहिलाच बॉल धनंजयसाठी. इथे पाहूया बॅटम पॅड LBW ची विकेट लेग बाईच्या स्वरूपात विकेट लागते. धक्का लागते दुसरा मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम दहेगाव संघाला.
धनंजयची विकेट इथे गमावली बॅटिंग करणाऱ्या टीमने म्हणजे दहीगाव संघाने. तर सन्माननीय अविल शिंगोळे यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर झालं. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार, धन्यवाद. तर संदेश गोलंदाजी ट्रॅकवर आला. पहिल्या बॉलवर इथे विकेट कॅरी केली आणि ज्या विकेटची आवश्यकता होती आपल्या टीमला ती विकेट इथे प्राप्त करून दिले. आणि पाहावं लागेल कल्पेश न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल यष्टा उद्बस्त आणि विकेट विकेट आणि विकेट. दांडी 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 होते गोल आणि धक्का लागतोय तिसरा मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम दहीगाव संघाला. ऑन हॅट्रिक वर सध्या आपण पाहतोय संदेश. ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता कॅप्टनने, ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता टीमने, ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता आपल्या गावाने आणि त्या पद्धतीचा विश्वास इथे सातत्यात आणायचं काम संदेश या गोलंदाजाने केलंय. व्हॉट बॉलिंग या मॅच मध्ये करताना काय बॉलिंग करतोय, कारण की उग्या 2 बॉल्स टाकले गेले, 2 बॉलवर 2 विकेट कॅरी केले आपल्या अकाउंटमध्ये. गुड बॉलिंग आणि नक्कीच इथे रोखलं गेलं, अडचण निर्माण केले बॅटिंग करणाऱ्या टीम दहीगाव संघावर. संदेश पुन्हा एकदा उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. पुढील बॉल संदेशचा ऑन स्ट्राइकला गितेशला पाहू शकता आपण. हो बॅटची कडा लिडिंग एज घेतली, यष्टीरक्षक थोडा बीड झाला आणि चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. तिसऱ्या बॉलवर एक चौकार आलाय. नक्कीच ऑन हॅट्रिक होती, विकेट हॅट्रिकची संधी होती आणि हॅट्रिकची संधी सुद्धा प्राप्त झाली होती. यष्टीरक्षक थोडं खराब पाहायला मिळालं, झेल पकडला असता तर संदेशच्या नावावर आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक नक्कीच आपल्या नावावर केली असे संदेशने. इथे पाहूया लोअर फुलटॉस बॉल होता, स्लाइस केले बॉलला आणि वाईडिस लोंगांकडे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर सध्या धावा पाहतोय त्या म्हणजेच 37 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात 13.88च्या सरासरीने ही धावगती सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीम दहीगाव या संघाची. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो ब्लॉक होलचा बॉल, हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न नक्कीच केला होता, थोडी मिसफील्ड, पुन्हा एकदा सातत्याने मिसफील्ड पाहायला मिळते. पण काय जजमेंट होतं ते मात्र गोलंदाजाचं आणि नक्कीच पायाने हिट केलं आणि नक्कीच विकेटचं पतन. धक्का लागतोय चौथा मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम दहीगाव संघाला. तर नक्कीच 37 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आहेत आणि या मॅच मध्ये नक्कीच ह्या सुद्धा बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडं महागड्या ठरू शकतात, कारण की मागील मॅचचा जर विचार केला तर 17 धावांवर इथे रोखलं होतं आणि दहीगाव संघाने. आणि नक्कीच या मॅच मध्ये जामगर स्ट्रायकर्स या संघाला 17 धावांवर रोखण्यामध्ये यश इथे संपादन केलं होतं. वॉट बॉलिंग जी मात्र दहीगाव संघाने केली होती आणि तशा पद्धतीने जर विचार केला तर सध्याच्या घडीला दहीगाव संघ थोडंसं वर्चस्व गाजवताना 37 धावा आहेत, पण त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र जामगर स्ट्रायकर्स या संघाकडे केली होती. तशा प्रकारची कामगिरी या मॅच मध्ये करतील का दहीगाव संघ? इथे पाहूया फटका दमदार, उंची जास्त, ताकद सुद्धा भरपूर होती, पण थोडासा प्रयत्न फसला आणि नक्की झेल सुद्धा सुटला आणि अशा पद्धतीने सेकंडचा कॉल, डेफिनेटली सेकंड धाव सुद्धा इथे कंप्लीट होईल आणि अशा पद्धतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहू शकता.
त्या मात्र 39 या आकड्यावर. 39 39 धावा. थोडीशी मिसफील्ड सातत्याने पाहत आलोय, ती मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर कडनं. एकोणचाळीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. झेल घेणं मात्र गरजेचं राहील आणि या सातत्यानं चुका फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतोय, त्यामुळे थोडंसं इथे नक्कीच अडचण निर्माण झाली. गोलंदाज आपले काम करतात, पण क्षेत्ररक्षक नक्कीच साथ देत नाहीये या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा संचित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता, थोडासा शेवटच्या मोमेंटला इथे थोडीशी हलकीशी कडा दिली बॅटला. क्षेत्ररक्षक तिथे होता डीप थर्डमॅनकडे, चांगलं बॅकअप सुद्धा मिळालं. तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धाबेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहू शकता, त्या मात्र 40 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी जी मात्र संदेश याच्या माध्यमातून आपण पाहिली. क्रमांक 3चं षटक इथे पाहूया. फटका दमदार, ताकद भरपूर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. हा लाईट चौकार. ट्रॅकवर आहे. 1 रन्स पहिल्या बॉलवर खर्च केली होती, पुढे त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. अशा पद्धतीने 2 बॉलवर 5 धावा खर्च करताना आपण पाहतोय. इथे पाहूया मिस्टामिक स्ट्रोक, उंची जास्त, अंतर कमी, टिपेल का जेल आणि जजमेंट केलं, चांगलं राहिलं आणि टिपलाय जेल, संपलाय बॅटरचा खेळ. विकेट लागते 5वी मैदानामध्ये. बॅटिंग करणार टीम दहेगाव संघाला. स्पीडअप करा मित्रांनो, फास्ट केला प्लीज, रिक्वेस्ट करतो. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय वैभव, जी मात्र संचितने गोलंदाजी केली, कारण की पहिला बॉलवर 1 धाव, त्यानंतर आलेला चौकार, त्यानंतर एक विकेट कॅरी केली. अशा पद्धतीने 3 बॉलमध्ये 5 धावा फक्त खर्च केल्या, एक विकेट सुद्धा आपल्या नावावर केली. चांगली बॉलिंग जी मात्र म्हणता येईल या मॅचमध्ये. थोडीशी इथे नक्कीच संघाला अडचण होती, अडचण दूर करायचा प्रयत्न मात्र नक्कीच संचितने केलं. आणि पाहूया पुन्हा एकदा आणखीन एखादी विकेट या ओव्हरमधले घेईल का, तो मात्र संचित. पुढील बॉल संचितचा असेल. ऑन स्ट्राईकला सध्या आपण वैभवला पाहू शकता, डावखऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये इथे सज्ज आहे. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय आणि पाहूया क्षेत्ररक्षक तिथे येईल आणि आणखीन एक विकेट, लागोपाठची दुसरी विकेट घेण्यामध्ये यश इथे संपादन केलं संचितने आणि धक्का लागतोय 6व्या मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम दहेगाव संघाला. वर आहे. हॅट्रिक इथे कंप्लीट होईल का, नक्कीच. संदेश ज्यांनी क्रमांक 3चं षटक इथे कंप्लीट केलं, तो सुद्धा हॅट्रिकवर होता, पण त्याची हॅट्रिक इथे पूर्ण होऊ शकली नाही आहे. पण या मॅचमध्ये नक्कीच आता हॅट्रिक पूर्ण होईल का हे सुद्धा पाहिलं जाईल. या मॅचमध्ये पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधील इथे कंप्लीट करण्याची संधी जी मात्र संचितला पुन्हा एकदा आलेली आहे, या संधीचं इथं सोनं करेल का. सध्या पाहूया किरण इथे मात्र ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. पुढील बॉल
धीम्या गतीचा बॉल होता, थोडीशी लाईन खराब पाहिली आणि नक्कीच पंचांनी वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. टीमच्या खात्यामध्ये एक धाव एक्स्ट्रा ॲड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 45 या आकड्यावर 6 विकेटच्या मोबदल्यात. ओहो, आडव्या बॅटने प्रहार करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक. कोणताही मात्र इथे बॅटचा संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाकडे बॉल गेला होता, थोडंसं इथे नक्कीच स्ट्राईक एंडवर आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आणि नक्कीच आपले बलिदान केलं आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल असेल, अंतिम बॉल, आणि या अंतिम बॉलवर एखादा मोठा फटका येईल का ते मात्र पाहिलं जाईल. एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच एक फायटिंग टोटल या मॅचमध्ये उभारू शकतो. दहीगाव संघाच्या जर गोलंदाजीचा विचार केला तर मागील मॅचमध्ये काय कमालीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, स्टेप आउट केलाय, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न केला होता, हलकीशी अपील केले यष्टीरक्षकाने पंचांकडे आणि पंचांनी मात्र कोणती दाद दिली नाहीये. आणि अशा पद्धतीने क्रमांक 4चं षटक सुद्धा इथे होते कंप्लीट. आणि 4 षटकामध्ये टीमच्या स्कोर कार्डवर सध्या धावा पाहू शकता 45 या आकड्यावर. आणि विजयासाठी आवश्यकता असेल 46 धावांची, ती मात्र फिल्डिंग करणारी टीम म्हणजे सावलाराम नगर या संघाला. आणि पाहूया 46 धावांचा आव्हान जे मात्र चेस होईल की डिफेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया याच मुरबाड तालुक्याचा एक बुलंदाबाद दीपक जी बिराडे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद कुमारजी बाबरे. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा बजरंगी बॉयज दहेगाव. त्याचबरोबर शिवसराज इलेव्हन सावळाराम नगरच्या कॅप्टनला आता रिक्वेस्ट आहे, लगेचच आपण डगआउटचा ताबा घ्या. उद्या या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण तिसरा दिवस पहिल्या पर्वामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा ग्रामस्थ मंडळ वडवली आणि त्याच सोबतीनं श्री समर्थ कृपा क्रिकेट संघ वडवली अजित. श्री समर्थ कृपा चषकाचं हे पहिलं पर्व उद्या तिसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये ग्रुप बी मधील एकंदरीत 8 टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्या देखील मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची सलग एकंदरीत 8 टीम ग्रुप बी मध्ये आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने इन ॲक्शन पाहायला मिळतील. सहभागी सर्व संघांना पुनश्च एकदा आम्ही सूचना करत आहोत, नियोजित वेळेच्या बरोबर 10 ते 15 मिनिटं अगोदर आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. उद्या पहिला सामना दुसऱ्या दिवसातील ग्रुप बी मधील जय बजरंग असोळे आणि त्यांचा विरोधात जय बजरंग कोंडे साखरे. 9:30 तुमचा मॅच टाइम आहे, बरोबर 9:20 तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. तदनंतर जय बजरंग कोलठण त्यांना फाईट करेल मोरे इलेव्हन पाडाले. बरडपाडा इलेव्हन बरडपाडा त्यांच्या विरोधात जयनबान डेनोली आणि चेंज द गेम खांदारे त्यांच्या विरोधात बरडपाडा बी. अशा उद्या देखील निर्णायक 4 मॅचेस पहिल्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सर्व सहभागी संघांना सूचना पुनश्च एकदा नियोजित वेळेच्या बरोबर 10 ते 15 मिनिटं अगोदर आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. चला, बॅटिंग करणारा संघ ओपनिंग पेअर इमिडिएटली मैदानामध्ये पाठवा. पहिल्या डावात 45 धावा उभारलेल्या आहेत बजरंगी बॉयज दहेगावनं. 46चं लक्ष. महत्त्वपूर्ण द्वितीय सत्र सुरू होत आहे. दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊयात. ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा. शिवस्वराज इलेव्हन सावळाराम नगर ऑलरेडी 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेला आहे ग्रुप ए मधून. तो म्हणजे संघ रॉयल स्ट्रायकर नागाव कुमार त्यांच्या सोबतीनं ऋतिक. या दोन्ही बॅटरची मागच्या मॅचमध्ये दमदार कामगिरी आपण पाहिलेली आहे. 46 धावसंख्येचं लक्ष अवघ्या 2 षटकात त्यांनी चेस केलं होतं आणि सध्याच्या महत्त्वपूर्ण द्वितीय फेरीतील दुसऱ्या लढतीत देखील सेम टार्गेट आपण बघत आहोत. 46 टू विन.
ओपनिंग पेअर मैदानाकडे मार्गस्थ होईल. ऑफिशियल देखील आपल्याला सेट होताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण विशेष सर मॅन फ्रॉम मामनोली कल्याण, त्यांच्या समवेत आपण बघत आहोत मॅन फ्रॉम टिटवाला निंबोली कृष्णा केने सर. त्याचबरोबर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याच विभागातील पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत लहू घुडे सर, त्यांचा देखील वेलकम आपण करूयात. टेन क्रिक लाईव्हची आमची संपूर्ण टीम अगदी सकाळच्या सामन्यापासून मेहनत घेते. 3 कॅमेऱ्यानिशी या वाहिनीच्या वतीनं क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट सध्या सुरू आहे. ऑफिशियल ऑपरेटरच्या भूमिकेत आपण बघत आहोत सँडी सर, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक स्कोरर आमची रॉनी. मेन स्टेजवर कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण बघत आहोत गणेशला, तदनंतर सेकंड कॅमेरामॅन गोविंद आणि त्याचबरोबर फ्रंट व्ह्यू कॅमेरामॅन आपण बघत आहोत दीपेशला. दर्जेदार कामगिरी या तीनही कॅमेरामॅनची या स्पर्धेमध्ये आपण सध्या बघत आहोत, ज्यांच्या वतीने या स्पर्धेची षडचित्रे टिपली जात आहेत. महत्त्वपूर्ण सामना सुरू होत आहे. सेकंड इनिंग चेस डाऊन करायचं आहे. 46 महत्त्वपूर्ण द्वितीय सत्र सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आपण बघत आहोत. मयूर आणि त्यांच्यासोबत संदेश, ही सलामीची जोडी पहिल्या सामन्यामध्ये दमदार बॅटिंग केली होती. दोन्ही ओपनर्सनी पहिल्या विकेटसाठी 52 धावेची भागीदारी बिल्डअप केली होती. ती ओपनिंग पेअर पारंपरिक जोडी मैदानावरती शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाची. हवेचा ओघ सध्या उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक आहे. स्पेशली कॉमेंट्री बॉक्स कडून ज्या वेळेला बॅटिंग केली जाते नेहमीच तुम्हाला फलंदाजी बहरताना पाहायला मिळाली आहे. निर्णायक सत्र दुसरं सुरू झालंय. डिफेंड करण्यासाठी संघ झालेला आहे तो सज्ज बजरंगी बॉयज जळगाव. पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत कल्पेशला. बरोबर 4:26 पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज कल्पेश. डीपमध्ये लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर ऑन साईडला वाडिश लॉंग ऑन. व्ही फ्रेम मध्ये 2 फिल्डर, मिड ऑन अगदी आतमध्ये कव्हर्स इनफिल्ड मध्ये कव्हर पॉइंट, त्याच्या सोबतीनं एक्स्ट्रा कव्हर देखील सेट करण्यात आलेला आहे. पहिला बॉल लाईन इथे खराब आहे, इट इज वाईड. एक्स्ट्रा धाबेचा सिग्नल ऑन फील्ड अंपायर प्रवीण विशेष सरांकडून. अतिरिक्त धावसंख्येसोबत 46चा पाठलाग करत असताना सध्या डाव सुरू झालेला आपण बघत आहोत शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाचा. वाईड न सुरुवात, मिस टाइम फटका, चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात एक्स्ट्रा कव्हरचे मिड ऑफच्या दरम्यान. मात्र मिड ऑनचा फिल्डर जो बॉलच्या खाली पोहोचला मिड ऑफच्या दरम्यान, त्यांना कॉलिंग चांगलं केलं, अँटिसिपेशन त्याचं चांगलं राहिलं आणि सरते शेवटी चेंडूला त्यानं आपल्या कक्षेमध्ये सामावून घेतलंय. मोठी विकेट, पहिला तर बसतोय शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाला. विशालला आघाडीसाठी माघारी परतलेले त्या मॅच मध्ये योगदान देता आलं नाही. त्या ठिकाणी बॅटर मयूरला. विशाल सध्या बॅटिंग ट्रॅकवरती टॉप ऑफ डेवर 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर रेटला फास्टली पोचा विशाल, कारण यानंतर देखील आपल्याला अजून एक सामना कव्हर करायचा आणि उद्याचं शेड्यूल जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. बरोबर पहिला सामना कुठल्याही कंडिशन कुठल्याही सिच्युएशनमध्ये 9:30ला स्टार्ट होईल. 9:20 पर्यंत रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. जय बजरंग असोले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कोंडे साखरे अशी उद्या ग्रुप बी मधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1, वाईड न सुरुवात, तदनंतर विकेट आलेली आहे कल्पेशला मिळणारं पहिलं सांघिक शिवश. चांगलं बॅकअप करण्यात आलं मिड ऑनच्या फिल्डर कडून. मिड ऑफ मध्ये तो पोहोचला. लोवो फुल टॉस, लेग स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली गोलंदाज कल्पेशनं. लागोपाठचा दुसरा धक्का शिवस्वराज 11 सावळाराम नगरला. महत्वपूर्ण 2 धक्के पहिल्या डावामध्ये बसलेले आहेत. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर पहिल्या षटकात छाप सोडताना आपल्याला दिसत आहेत गोलंदाज कल्पेश. ऑन हॅट्रिक संधी आता त्यांना निर्माण झाली विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. पहिल्या मॅच मध्ये देखील 5 षटकात अवघ्या 17 धाबेवरती रोखलं होतं. पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी ती केली होती बजरंगी बॉयज दहेगावनं. जामकर स्ट्रायकरच्या विरोधात या मॅच मध्ये तोच कॉन्फिडन्स आपण बघत आहोत. ॲज अ बॉलर म्हणून या टीमकडे भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याच कारणासह प्रत्येक गोलंदाजाची उभरती कामगिरी महत्त्वपूर्ण या
सामन्यात होत असताना खेळाडूंना महत्त्वपूर्ण सूचना आहे बघा. खेळाडू कक्षासमोर जी वॉकलाईन आहे त्या वॉकलाईनचा वापर करूनच तुम्हाला मैदानात दाखल व्हायचं आहे. ही सूचना आलेली आयोजन समितीकडून. तदनंतर जर तिचा गैरवापर होताना दिसला तर लगेचच 2 धावेची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. लक्ष असू द्या. शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आहे. नियम, अटी आणि शर्ती या सर्व सहभागी संघांसाठी समान असतील. मात्र विनंती वजा ही सूचना फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तुम्हाला देत आहोत. खेळाडू कक्षाच्या समोर जी वॉकलाईन आहे, प्रवेश रेषा आहे, तिचा वापर करूनच तुम्हाला मैदानामध्ये जायचं आहे. लक्ष असू द्या. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती स्वप्नीलला आपण बघत आहोत. ऑन हॅट्रिक संधी निर्माण झाली आहे कल्पेशला. कमी गतीने टाकलेला लो फुल टॉस डीप होत होता. अक्रॉस द बॅटर खेळण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा पूर्णपणे फसलेला आपण बघत आहोत. मागच्या बॉलवरती फुलटॉसवर लेग स्टिक उखाडण्यात आली होती. या फुलटॉसवरती मात्र स्वप्नीलला देखील शांत ठेवण्याचं काम सध्या करत असताना गोलंदाज कल्पेश वाईडनं सुरुवात झाली होती स्पेलची. तदनंतर येणारे लागोपाठचे 2 विकेट आणि महत्त्वपूर्ण निर्धाव चेंडू सध्या आपण बघत आहोत. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, पुल केला समोर, फिल्डर जज करतायत आणि काय कॉन्फिडेंटली क्लीन टेक केलाय तो डीप मध्ये मिडविकेटला. एका हाताने पकडलाय हा दमदार झेल आणि याच बरोबर मॅच मध्ये संपलाय बॅटर स्वप्नीलचा खेळ. हा तिसरा फलंदाज परततोय माघारी. षटकामध्ये बसलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थातच शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाला. डावाला खिंडार पडण्याचं काम सध्या करत आहेत कल्पेश, ज्याची विकेट टेकिंग बॉलिंग सध्या सुरू आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा वाईड, तदनंतर लागोपाठचे 2 विकेट. स्वप्नीलच्या विरोधात लो फुलटॉस डॉट आला, त्याच्यावरती देखील दबाव बनला आणि शॉर्ट ऑफ गुड लेंथवर पुल करण्याचा प्रयत्न त्याचा फसलेला आपण पाहिला. आणखीन एक विकेट आली. टोटली 3 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये कॅरी केलेले आहेत गोलंदाज कल्पेशनं. विकेट टेकिंग बॉलिंग विथ डॉट बॉलला ॲडव्हान्टेज सध्या आपण बघत आहोत. लेफ्ट हँडर बॅटर अरमान सध्या स्टॅकर रेंजला. स्टील 2 टू गो. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक 46 धावसंख्येचं संरक्षण करत असताना आतापर्यंत चमकदार कामगिरी या मॅचमध्ये स्पेशली बॉलर कल्पेश आणि त्याच्या समेत बजरंगी बॉयज दहिगावची. लाईन इथे चांगली पाहायला मिळाली. हलकासा आउटस्विंग झाला चेंडू. लेफ्ट हँडर बॅटर अरमान, ज्याच्या समोर चॅलेंज आता फार मोठं आहे, कारण 3 विकेट अवघ्या 1 धावसंख्येवरती गमावल्यात. कुठल्याही बॅटरला या मॅचमध्ये कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. टोटली टॉप ऑर्डर कोलॅप झाली आहे. सो मिडल ऑर्डरला 5व्या क्रमांकावरती त्याला आता भागीदारी रचायची आहे. त्या ठिकाणी बॅटर त्याच्या समेत आपण बघत आहोत संदेशच्या सुमतीनं. अंतिम चेंडू पहिल्या षटकाचा. धावसंख्या 1. ड्राईव्ह केला समोर स्ट्रेट बॅटनं. लॉंग ऑफला बॅकअप आहे, मिळेल ती अवघी 1 सिंगल. धावसंख्या याचबरोबर आपण बघत आहोत एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकांती 2 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल कामगिरी. कल्पेशचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अवघ्या 2 धावा त्यानं दिलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण 3 धक्के बसले आहेत ते शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाला. इक्वेशन आपल्यासमोर 18 चेंडू 3 षटकं आणि या मॅचमध्ये 14.67 धावेची धावगती हवी आहे. रन्स हवेत त्या ठिकाणी 44-44. चला टीम मॉडेल नकोय. लक्ष सुद्या बजरंगी बॉयज दहेगाव. लगेचच फिल्डिंग सेट करा. कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, टीम मॉडेल बंद करा. ऑनफिल्ड अंपायर, स्कोरलेग अंपायर त्याच्या सूचना द्या प्लेअरपर्यंत. टीम मॉडेल लगेचच बंद करा. लक्ष सुद्या. बरोबर 4:38ला पहिला बॉल पडलाय. कॅप्टननं सूचनेकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वेळेच्या बाबतीत स्पेशली आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य हवं आहे. फिल्डिंग लगेचच सेट करा. जास्त वेळ घेताय. 6 मिनिटाचा वेळ तुम्ही पहिलं षटक टाकण्यासाठी कंप्लीट केलेला आहे. 3 षटकं तुम्हाला कुठल्या परिस्थितीत 15 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करायचे आहेत. अरमान ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. नुकताच बॅटच्या माध्यमातून पहिली धाव धावफलकावरती स्कोर केली गेली. 2 धावा आपण बघत आहोत सध्याच्या घडीला धावफलकावरती. प्रतीक येतात गोलंदाजी करता. फिरकी आक्रमण सध्या कॅप्टननं जारी केले गोलंदाजीसाठी प्रतीकला. जास्त वेळ घेत आहे. लक्ष असू द्या.
सूचनेकडे कॅप्टन बजरंगी बॉयज दहेगावचे फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. डिले करू नका, अदरवाईज चौथ्या षटकात एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला इनफिल्डमध्ये सेट करावा लागेल. षटक दुसरं सुरू होत आहे. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत प्रतीकला. अवघ्या 2 धावा दाफलकावरती 18 चेंडू 3 षटक 44 ची आवश्यकता. पहिला बॉल. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. इट इज अ नो बॉल. नो बॉलला सुरुवात झालेली आहे. त्याच कारणासह आता एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे बॅटर अरमानला. धावसंख्या 9च्या साथीने आपण बघत आहोत 3. फ्रीट वरती हवं तसं स्ट्रोक सिलेक्शन चांगलं राहिलं नाही. धाव घेण्याचा प्रयत्न संदेश ठाकरेंना परतलाय. 1 धाव अवघी ऍड केली जाईल. सिंगलच्या सोबतीनं स्कोर आपण बघत आहोत सध्या 4 या आकड्यावरती 4 ऑन बोर्ड. अजून या मॅच मध्ये समीकरण थोडं दुरावलेलं आपण बघत आहोत. 17-42 हे इक्वेशन या मॅच मध्ये. ऑन स्ट्राईक संदेश ज्यानं पहिल्या डावामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. मंत्रमुग्ध फलंदाजी त्याची आपण पाहिली होती. अगदी तशाच समर्पक खेळण्याची सध्या आवश्यकता आहे शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाला. स्पीच हिट रिव्हर्सचा टीम लाईन मध्ये पोहोचू शकले नाही. जिनियन बाउन्स या चेंडूवरती आपण पाहिला जो शोल्डर हाईट न फिनिश झाला विकेट कीपरकडे. बॅकअप करण्यात आलेलं शॉट फान लेगला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. 9 चेंडून षटक सुरू झालं होतं मात्र पुन्हा एकदा वापसी करण्यात आलेली आहे ती गोलंदाज प्रतीककडून. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटवर आले. कट केला. कबा पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. मिळेल ते अवघी 1 धाव. सिंगल डबलला दाफलकावरती काहीही परिणाम इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण लक्ष अजूनही दूर आहे. धावसंख्या 1 धाव्याच्या मदतीने आपण बघत आहोत पुढे पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड. 15 चेंडू 41 हे समीकरण या मॅच मध्ये जुने बॅलन्स. बॉल खाली राहिला. बाउन्सच मिळाला नाही जो अपेक्षित होता स्ट्रायकर यांवरती बॅटर अरमानला. शूटर बॉल इन फ्रंट ऑफ स्टंप. अगदी यष्ट्यांची समांतर उंची या चेंडूची आपण बघितली. निर्धाव चेंडू. पायात होता चेंडू. लाईन मिस झाली आणि बॉलनं लेग स्टिकला धडक मारली. अरमान देखील माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आशेचा आणखीन एक किरण मावलत आहे शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघासाठी. हा 4था धक्का. तेरा चेंडू 41 समीकरण. 4था धक्का 5 या आकड्यावरती बसलेला आहे. क्रिटिकल कंडिशन मध्ये सध्या स्कोर कार्ड आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या शिवस्वराज 11 सावळाराम नगरचा न्यू बॅटर मोहसिन स्वतः कॅप्टन आहेत, संगणक आहेत सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये ढकलत आहेत. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी कॉल करत आहेत मोहसिन मात्र थ्रो करण्यात आलेला आहे. बॅकअप थोडंसं लूज राहिलं विकेट किपरचं. 1च धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत पोहोचलेले पुढे 36 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड लॉस ऑफ 4. जणू काही फुटबॉल सामना क्रिकेटच्या मैदानावरती सुरू आहे अशी स्कोर लाईन सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. 6-4 षटकं 2 संपलेली आहेत. समीकरण आपल्या समोर. निर्णायक 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता. 20.00 धावेची हवी आहे धावगती. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट आता वाढलेला आहे त्यामध्ये ग्रोथ झालेली आहे. 46चा पाठला करत असताना पॉवरप्लेमध्ये पहिल्या षटकात कल्पेशनं 3 धक्के दिले. अवघ्या 2 धावा त्यानं कर्ज केल्या होत्या. तर निर्णायक दुसऱ्या षटकात 9 चेंडूंना सुरुवात जरूर झाली मात्र त्यानंतर पलटवार आपण पाहिला त्या ठिकाणी गोलंदाज प्रतीकचा. त्यानं देखील एक शून्य संपादित केलेला आहे. त्याची देखील इकॉनॉमिकल कामगिरी 4 धावा त्यानं कर्ज केल्या. ओव्हरऑल 2 षटकांमध्ये तर कामगिरी दमदार झाली आहे मात्र 12 चेंडू 40ची आवश्यकता. मोहसिनच्या सोबतीनं सलामीवीर आपण बघतो मैदानावरती संदेश ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. पाहायचं त्याच्या फलंदाजीचा इम्पॅक्ट आता या मॅचमध्ये पडताना दिसेल का. जास्त वेळ घेत आहे. लक्ष सुद्धा बजरंगी बॉयज दहेगाव. स्पीडअप करणं गरजेचं राहील.
निर्णायक तिसरं षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत वैभवला, लेफ्ट हँडर मीडियम पेसर बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल अक्रॉस द बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग जुळलं नाही, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. स्वतःच्या फलतूरमध्ये बॅकअप करण्यात आलेलं आहे गोलंदाज वैभवकडून. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या आपण बघत आहोत ती 7 या आकड्यावरती, 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईक संदेश, ज्याच्याकडे क्षमता आहे, गुणवंत आहे, पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, पाहिजे कशा पद्धतीने ते सिद्ध केलं जाईल. 11 चेंडू 39 हे समीकरण. ऑफस्टॉपच्या बाहेर खोलवर टप्प्याचा बॉल, त्यावरती चांगला ड्राईव्ह सजवलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करण्यात आलाय. थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला थोडा लेझी आला, त्याच कारणासह अपील झाली होती बॉल गॅदर केल्यानंतर धावचीसाठी. आणि पंचांनी आता DRA ची मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर आपल्यासोबत लव गुडेसोर जॉईंट होतील. पाहिलं जाईल बॅटर सेफ आहे की तो अनसेफ आहे, 2 धावा पूर्ण आहेत की फलंदाज धावची ते धावबाद आहे, या सगळ्या गोष्टी न्यायला जातील. इट इज आउट. धावचीच्या स्वरूपात मोसीन देखील आता माघारी परतताना पाहायला मिळतील. अलीकडे जो ICCचा नियम बनला, अगोदर ऑन द लाईन बॅट असली तरी देखील बॅटर सेफ त्याचा, परंतु आता इन द लाईन बॅट असणं गरजेचं आहे आणि त्या नियमानुसारच मोसीन आता माघारी परतलेले आहेत. क्रॉसिंग ते करू शकले नाही रिटर्न क्रीजमध्ये, त्याच कारणासह धावचीच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण हा धक्का आपण बघत आहोत. 5वा बसलेला आहे. 8ला 5ला न्यू बॅटर प्रसादला आपण बघत आहोत सध्या बॅटिंगसाठी. पडझड पूर्णपणे या डावामध्ये झालेली आहे. आजच्या दिवसामध्ये खेळपट्टीवरती धावा देखील बनताना आपण पाहिल्या, त्याचबरोबर गोलंदाजांचा दबदबा देखील पाहिला. तुमच्याकडे फक्त ते स्किल हवं, ते पोटेन्शियल हवं. ही खेळपट्टी फलंदाजी गोलंदाजी दोन्हीसाठी नंदनवन आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, स्विंगिंग यॉर्कर आणि त्यावरती शाहरुखाने चित केलंय, नामोरण केलंय, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो सलामीवीर संदेशचा हा 6वा धक्का. सतरा धावा 5 षटकात उभारल्या होत्या जामगर स्ट्रायकर्सनं. पाहायचंय तो निश्चांक देखील आता मोडीत काढला जाईल का? शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाकडून, ज्या टीमनं पहिल्या डावामध्ये 5 षटकात 82 धावा उभारल्या होत्या, तो संघ आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. बॉलिंग युनिटचं तगडं प्रत्युत्तर, 46 धावसंख्येचं संरक्षण करत असताना आतापर्यंत बोलबाला दबदबा आपण पाहिला आहे महत्त्वपूर्ण द्वितीय सत्रात बजरंगी बॉयज दहिगाव क्रिकेट संघाचा. 8ला 6ला न्यू बॅटर साईल ऑन स्ट्राईक. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, ब्रायन सिंग ऑफ बॅट चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकले नाही. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता सध्या आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर, 8 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. साहिलच्या सुप्तीनं प्रसाद हे 2 बॅटर सध्या ऑन ग्राउंड. मिस टायमिंग, क्षेत्ररक्षकापासून मात्र चेंडू थोडा दूर पडला, त्याच कारणासह आपण बघत आहोत 1 धाव पूर्ण होईल. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती बऱ्याच कालावधीनंतर तुम्हाला पुढे मार्गच होताना पाहायला मिळेल. 9 ऑन बोर्ड, 9 धावा याचबरोबर धावफलकावरती. निर्णायक तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू सध्या शेष शिल्लक आहे. कट करण्यात आला बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. टीपमध्ये स्वीपकावा पॉइंटच्या फिल्डर पुढे सरकले. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. षटक 3 संपली, 11 धावा बनवल्या गेल्या. इक्वेशन आपल्या समोर, अंतिम 6 चेंडू आणि आवश्यकता विजयासाठी ती म्हणजेच 35 धाब्याची. 11-35 असं इक्वेशन असताना मॅचमध्ये छाप सोडली आहे. वैभवनं काय कामगिरी केली आहे, इकॉनॉमिकल स्टार्ट त्याचा राहिला आणि सध्याच्या घडीला विजयापासून फार दूर गेला आहे तो संघ शिवस्वराज 11 सावळाराम नगर. गीतेश गोलंदाजीसाठी अंतिम षटकात. स्पीडअप करा बजरंगी बॉयज दहेगाव. यानंतर आजच्या दिवसातील अंतिम सामना आपल्याला एन्जॉय करता येईल. चालू सामन्याचे विजेता संघ पहिल्या क्वार्टरमध्ये फाईट करेल रॉयल स्ट्रायकर नागावच्या विरोधात. स्टेट बॅटनं पहिला बॉल, लॉंग ऑफला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतायत प्रसाद आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाला यश येताना आपल्याला पाहायला मिळेल.
2च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोचले पुढे. ते आतापर्यंत 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. निर्णायक अंतिम 5 चेंडू 33ची आवश्यकता. बॅटिंग युनिटची हवी तशी कामगिरी या मॅचमध्ये झाली नाही. निराशाजनक प्रदर्शन त्यांचं राहिलं. त्याच कारणास्तव विजय आता दुरावलेला आपण बघत आहोत. आतली कडा फाटीमागे फाईन लेगला बॅकअप करण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. धाव या चेंडूवरती येताना दिसत नाही. 4 चेंडू 33 हे समीकरण. एकतर्फी लढत सध्या मैदानावरती आपण बघत आहोत. लेग स्टिक दाखवली आणि आता ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. आणखीन एक सफलता मिळेल गीतेशला. याचबरोबर 13 या आकड्यावरती हा 7वा धक्का. चांगलं कंट्रोल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज गीतेशचं हलकासा लेग ब्रेक जो टप्पा पडला झपकन आतमध्ये आला. लेफ्ट काढण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज. त्याला समजलं देखील नाही. कधी चेंडू यष्ट्यांवरती आला आणि कधी आपल्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. औपचारिकता या मॅचमध्ये आता फक्त शिल्लक आपण बघत आहोत. 3-33चे समीकरण. 3 चेंडू 33ची आवश्यकता. स्पीडअप करा न्यू बॅटर अक्षय. 3-33ची आवश्यकता. धाव घेण्यात आता अजिबात इंटरेस्टेड नाहीये दोन्ही बॅटर. 17 धावसंख्येचा जो निच्चांक स्कोर होता जामकर स्ट्रायकरचा तो रेकॉर्ड देखील आता मोडीत काढला जाईल का हे देखील पाहणं वस्तुकीचं आहे. ज्या संघानं सर्वोच्च धावसंख्या स्पर्धेमध्ये उभारलेली आहे 81, तो संघ आता पूर्णपणे संकटामध्ये सापडलेला आपण बघत आहोत. 13 बनवलेले आहेत. 7 गडी गमावलेत. अंतिम चेंडू बाकी आहे. दोन्हीही रेकॉर्ड आय थिंक स्वतःच्या नावावरती आजच्या पहिल्या दिवसात नोंदीत केलेले आहेत. त्या ठिकाणी शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाने जस्ट लाईक RCB आणि याचबरोबर हा सामना मोठ्या मार्जिननं जिंकलाय. 33 धावेच्या फरकानं जिंकलाय तो टीम बजरंगी बॉयज दहेगावनं. मनपूर्वक अभिनंदन बजरंगी बॉयज दहेगाव. टफ अँड हार्ड लगा आपण देऊया शिवस्वराज 11 सावळाराम नगरला. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. लगेचच लाईनअप करून घ्या आणि या चालू सामन्याचा मान ऑफ द मॅच सामनावीराच्या पुरस्काराची उद्घोषणा आपण करत आहोत. पावप्लेमध्ये ज्याचा इम्पॅक्ट रोल राहिला, ज्याला महत्त्वपूर्ण सलामीवीरांना बाद करत असताना 3 धक्के दिले आणि इकॉनॉमिकल कामगिरी करत असताना अवघ्या 2 धावा दिल्या, तो कल्पेश ठरलाय.